इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर शहरात बेकायदा राहणाऱ्या 25 वर्षीय बांगलादेशी तरुणाला उल्हासनगर क्राईम ब्रांचने अटक केली आहे। मोहम्मद हसन असे आरोपीचे नाव आहे। आज त्याला न्यायालयात हजर केले असता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपी हा जय बालाजी गारमेंट्स या ठिकाणी कामाला होता। याची माहिती उल्हासनगर क्राईम ब्रांचचे ज्ञानेश्वर महाजन यांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कागदपत्रांची विचारपूस केली असता त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचे आढळून न आल्याने त्याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून विदेशी व्यक्तींना भाडेतत्त्वावर आश्रय देणाऱ्या विरोधात सुद्धा कारवाई केली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू तामाणे यांनी दिली आहे। क्राईम ब्रँचचे कर्मचारी ज्ञानेश्वर चंगू महाजन हे जे आमच्या हद्दीमध्ये इथे पोलीस स्टेशनच्या स्टाफचा आलेले असताना हनुमान मंदिर येथील एक शॉप आहे बालाजी गारमेंट्स, आणि त्या बालाजी गारमेंट्समध्ये हा जो व्यक्ती आहे मोहम्मद लिटन हसन हा बांगलादेशी, त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं कागदपत्र नव्हतं इथं राहण्याचं, आणि तो मूळचा जेसोर ग्राम रुद्रापूर पोस्ट घोगा थाना सरसा विभाग खुलना आणि देश बांगलादेश हा पारपत्राशिवाय या ठिकाणी मिळून आला। त्यामुळे त्याच्यावरती पासपोर्ट अधिनियम 1920 चे कलम 3(4) यासोबत 1946 विदेशी व्यक्ती अधिनियम चे कलम 3(13), 14 व ब याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे। या आरोपीला मान्य न्यायालयात आज रोजी हजर करण्यात आलं होतं। त्यास 2 दिवसाची PC मिळालेले। या दरम्यान तो कोणाकडे राहत होता, त्याला कोणी आश्रय दिला होता यावर तर तपास केला जाईलच, पण भविष्यकाळात जर असं कोणी व्यक्तीला आश्रय दिला जाईल आणि त्याला सहकार्य केलं जाईल इथं राहण्यासाठी, तर अशा स्थानिक नागरिकांवर देखील कारवाई करण्यात येईल।